राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद उफाळून आलाय। भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुकेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी डागल्या जात आहेत। महायुतीला आपलाही पाठिंबा असल्याची आठवण नरेंद्र भोंडेकरांनी करून दिली आहे। राज्यात महायुतीत कलगीतुरा, भोंडेकर आणि फुकेंमध्ये वार पलटवार, आव्हान प्रति आव्हानाचा सामना। भंडाऱ्यात नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात राजकारणाचा पारा चढलाय। या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होतीये। यातून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। असे 3000 कोटीचे आणि 200-500 कोटीचे भ्रष्टाचार आज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये झालेला आहे। या भ्रष्टाचाराचा एक एक पायी, कारण ही जनतेचे पैसे आहे, या भंडारा शहरातील जनतेच्या हक्काचे पैसे आहे, त्या एक एक पायीचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही। आणि हे निवडणूक झाली, आमची नगराध्यक्ष बसली, तर पहिले सगळा हा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या भ्रष्टाचाराच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत परिणय फुके स्वस्थ बसणार नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, त्यांचा सन्मान करतो। त्यांनी ह्या मोकाट सांडला सांभाळायला पाहिजे, अन्यथा जर याला सांभाळत नसतील तर आम्हाला पण आता सत्तेतला असल्याचा विसर पडावा लागेल आणि आम्हाला पण त्यांच्या मंत्र्यांचे कोण कोण पैसे खातात, कोण कोण पैसे पर्सेंटेज घेतात ते आम्हाला बोलावं लागेल। नरेंद्र भोंडेकर आणि परिणय फुकेंमध्ये हा कलगीतुरा रंगलेला असताना भोंडेकरांनी राज्यात 3 पक्षांचं महायुतीचं सरकार असल्याची आठवण करून दिली आहे। त्याला परिणय फुकेंनी उत्तर दिलंय। नरेंद्र भोंडेकरच्या मतावरती महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री बनलेला आहे। आम्ही 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनलाय आणि मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याचं काम, आमदारांना संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्रीचं आहे। सत्तेमध्ये आम्ही असताना जर आमच्यावरती आरोप करत असतील तर आता आम्ही पण आरोप करायला पाहिजे का भाजपचे मंत्री कोण कोण पैसे घेतात, कोण कोण पैसे खातात, कोण कोण रेतीमध्ये किंवा अनेक याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आम्ही आता बोलायचं का? मला वाटतं भोंडेकर साहेबांना फार मोठा गैरसमज आहे की त्यांना असं वाटतं की त्यांच्या मताने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले। भारतीय जनता पार्टीचे 132+5 भारतीय जनता पार्टी समर्थित पक्ष जे आमदार आहेत हे 137 होतात। 288 पैकी 144 जागा ज्याच्याकडे असतात तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार, 125 जागा ज्याच्याकडे असणार तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार। आणि त्यानंतर 41 अजितदादांचे हे मिळून 178 होतात आणि त्यानंतर शिंदे साहेबांचे 57 आमदार आहेत, हे मिळून त्याच्या पुढे 230 पर्यंत वगैरे जातो, 240 पर्यंत। पण जर समजा एखादा आमदार नसलाही तरीही काही सरकारला फरक पडणार नाही। एकीकडे भंडाऱ्यात शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये वाद पेटलेला असताना कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू आहे। कोल्हापुरात तर निवडणुकीच्या निमित्तानं ईडीचा मुद्दा चर्चेत आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर ईडी चौकशी लावू असा इशारा भाजप जिल्हाध्यक्षांनी दिला। त्यावर कोल्हापुरातलं राजकारण तापलं। ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते। राजवर्धन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाटगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली। त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण, तर तो जिल्हाध्यक्ष आहे, पण जिल्हाध्यक्ष नको, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय, ईडी लावू म्हणजे काय, तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू। आता समजा बेहिशोबी संपत्ती यड्रावकरांची नाही आहे तर काही घाबरण्याचं कारण नाही। कोण घाबरले असं ते चंद्रकांत दादांना बहुतेक माहिती नसावी, असं कोण इथं घाबरणे एवढी अजून कोण इथं हे नाही आहे, कोण असं घाबरत नाही। कशाची कोणी मागणी करू शकते, ईडीची कोणीही कोणाचीही चौकशी करू शकते, त्याला कोणी अडवायचं कारण नाही आणि ईडी चौकशी आली की त्याच्या सामोरं जायला तयार आहे। राज्यात जरी महायुती एकत्र असली तरी भंडारा आणि कोल्हापुरात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसून येतोय। यातून आव्हान प्रति आव्हान आणि वार पलटवारांचा सामना महायुतीत रंगतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।